विसाव्याचं स्थान म्हणजे माहेर असते बरं. स्त्रीचं जीवन एवढं पारतंत्र्यात आहे महाराज. स्त्रीच्या जीवना एवढं पारतंत्र्य कशातच नाही बघा. स्त्रीचं जीवन एवढं पारतंत्र्यात आहे, एवढं पारतंत्र्यात आहे. फक्त विसाव्याचं स्थान माहेर आहे. माऊलीच्या जीवनामध्ये जर काही जर संसारामध्ये जर आपल्या मालकाच्या इकडं कंटाळा आला ना, तर तिला दिवाळीला 2 दिवस जावं वाटते महाराज. इथं बसलेल्या माझ्या माता माऊल्या आहेत, मला दिसत नाही, पण त्यांच्या हृदयाला विचारा महाराज. कोणतीही माऊली असू द्या, कितीही तिचं म्हातारं हो, म्हणजे ती म्हातारी हो द्या महाराज, पण तिचं मन माहेराकडे ओढल्या जाते. कारण विसाव्याचं स्थान हे माहेर आहे. तिला सासरी कितीही काम असू द्या, ती वर्षभर काम करेल, पण दिवाळीचे 4 दिवस जर माहेराला गेली ना, तिचं सगळं दुःख नाहीसं होते. आपल्या वडिलाला भेटल्यावर, आपल्या आईला भेटल्यावर, आपल्या भावाला भेटल्यावर. मंडळी, माऊलीला विचारा तुम्ही इथं बसलेल्या कोणत्याही, तिला पंचमीला जाऊ वाटायचं नाही. तिला रक्षाबंधनाला तुम्ही नेऊ नका, पंचमीला नेऊ नका. पण हात जोडून विनंती आहे, या कथेतून एकच गोष्ट करा गड्या, की स्त्री एक पारतंत्र्यात जीवन जगणारी माऊली असते. तिला दिवाळीला यावं वाटते बरं. सांगू, अशी एकही माऊली नाही की तिला माहेराला जाऊ वाटत नाही. दिवाळीचा सण जवळ यावा आणि कधीच भाऊ न नेणारा असावा. आणि गल्लीतल्या एखाद्या माऊलीने विचार, होय ग बाई, जे काही नाव असेल ते, तुला दिवाळीला जायचं नाही. ती भावाची कधीच महाराज दुसऱ्या पैशी व्याख्यानी करत नाही किंवा वाईट शब्दामध्ये बोलत नाही. ती काय म्हणते माहित आहे? ताई, 8 दिवसाखालीच माझ्या भावाचा फोन आलता, ताई तुला दिवाळीला न्यायला आलो. फोनच नसते केलेला महाराज, पण जगासमोर माझ्या भावाची का मी पडझाडणी करावी. मग ह्या दादाचा फोन मला 8 दिवसाखाली आलता. मला दादा म्हणू लागला, ताई दिवाळीला यंदा 15 दिवसांना अगोदर ये. पण काय करावं पहा ना, माझे लेकरं मला सुधरू देत नाहीत. मी रक्षा याला भाऊबीजीला जाणार आहे. कोण म्हणते माहीत आहे? भावाचा फोन आलेला नसते, भावानं विचारलं पण नसते, ताई तुला दिवाळीला यायचं का नाही. पण भावाचं गुण गाणारी बहीण असते महाराज. बहिणीला विसर जाऊ नका. कारण स्त्रीच्या जीवनामध्ये मायबाबाचा उंबराच असते, असं की तिला विसावा देत असते. मंडळी, संसारामध्ये सासरला किती तिला त्रास असू द्या, पण माहेराला 2 दिवस आलं की तिचं सगळं दुःख हलकं होतंय बघा. जगामध्ये एकच अशी खुशी आहे की त्या लेकीच्या गालावरून हात फिरून तिला विचारू शकते, बाय तू सुखी आहेस ना. तिचं नाव माय आहे. म्हणून बसलेले भाऊ असतील त्यांना विनंती करेल, अशी कोणचीच बहीण नाही की तिला मनातून वाटते की तुमची साडी तुम्ही तिला 2000ची घ्या, तिला तुम्ही दागिने करा, तिच्या लेकराला चांगले कपडे घ्या. अजिबात नाही महाराज. पण तिला जिनं जन्म घेतलाय ना, त्या भूमीमध्ये येवं वाटतंय बघा. तिला आपल्या आईला भेटा वाटते, आपल्या वडिलाला भेटा वाटते. ज्या मातृभूमीमध्ये तिनं त्या अंगणामध्ये खेळलेली असते, ती मातृभूमी बघा वाटते महाराज. पण एखाद्या माऊलीच्या आयुष्यातून आपली माय गेली, बाप गेला, माहेरचं पाखरू जरी तिच्या घराहून चाललं तर तिला वाटते माझ्या दादानं निरोप धाडलाय काय की एका पक्षासारखी वाट बघते हो बहीण. विसर जाऊ नका दादा, तिला साडी घेऊ नका, तिला तुमच्या कोणत्या सुखाची अपेक्षा नाही. पण ज्या ठिकाणी त्या माऊलीने जन्म घेतलाय, जिथं खेळली, जिथं वाहळली, ज्या माईच्या सानिध्यात राहिली, ज्या बापाच्या सानिध्यात राहिली, नसल्यावरचं दुःख. आणि एखाद्याच्या जीवनामध्ये मायबाप असतात म्हणून भाऊ विचारत नाही महाराज. तिला या वाटतंय मायबाईला भेटायला, पण इकडं पारतंत्र्यात असती, इकडं धाडणारे माणसं नसतात, आणि तिकडं न्याला येणार नसते. तिची दुविधा परिस्थिती होती.
म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्या माऊलीला विसर जाऊ नका. कारण स्त्री, मी सांगायलो तुम्हाला, पारतंत्र्य जीवन जगणारी मायच अशी आहे की लेक माहेरामध्ये आल्याच्या नंतर तिला कवटाळून धरणारी, तिच्या डोक्यावरून हात फिरवणारी, ती आपल्या सासरी जात असताना तिच्या थैलीमध्ये काही ना काहीतरी टाकून देणारी फक्त माय महाराज. पण ज्या दिवशी माईचं छत्र त्या माऊलीच्या आयुष्यातून हरवलं, त्या उंबऱ्याच्या बाहेर चप्पल सोडायचा पण अधिकार त्या माऊलीला नसतंय. इथं बसलेल्या माऊल्यांच्या डोळ्याला पाणी असेल, मी सुद्धा महाराज, माझ्या सुद्धा डोळ्याला पाणी. तुम्हाला रडून दाखवायलो नाही, मी बी माणूसच आहे ना महाराज. मला सुद्धा 3 बहिणी आहेत, 3 पुतण्या आहेत, 4 मुली आहेत. मला माहित आहे मुलीच्या जीवनात काय असते. कथा कीर्तनातून काय शिकायचं? फक्त नाते जपायचे महाराज. रामकथा काय शिकवते? रामकथा निस्ता सप्ता करा म्हणत नाही, रामकथा लावा म्हणत नाही, एवढा खर्च करा म्हणत नाही. पण या कथेतून, आजच्या माझ्या बोलण्यातून, एका जरी भावाच्या डोळ्यातून पाणी आलं, या दिवाळीला न आणणाऱ्या बहिणीला आणलं, तर हे रामायण कथा सफल झाली मंडळी. बाकी काही नसतंय हो. कथा निस्त्या करायच्या नाही, कथा निस्त्या सांगायच्या नाही, तर त्या कथेंचा अंगीकार करायचा आणि त्या पद्धतीनं आपल्या अंतकरणामध्ये त्या शब्दाची रुजवून घ्यायचे आणि त्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये ती कथा उतरवायची आणि त्या पद्धतीनं नाते जपायचे. असू द्या,